मराठवाड्यामध्ये 1.25 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अनेकांनी खोटी कागदपत्रे दाखल करून या योजनेचा लाभ घेतलेला होता। 65 वर्षांच्या वरील महिलांनी सुद्धा याचा लाभ घेतलेला होता, तर 21 वर्षांच्या खालील तरुणींनी सुद्धा याचा लाभ घेतल्याचं अनेकांनी आरोप करताना म्हटलेलं होतं। एकाच घरामध्ये 3 जण योजनेचा लाभ घेत असल्याचं सुद्धा आता पुढे आलंय आणि त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यामध्ये सर्व्हे करण्यात आला। मराठवाड्यामध्ये सुद्धा हा सर्व्हे झाला। जवळपास 6 ते 7 लाख अंगणवाडी सेविकांनी हा सर्व्हे केलेला आहे आणि त्यातून आता जवळपास 1.25 लाखांवर लाभार्थ्यांना या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। अनेकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा खोटी कागदपत्र दाखवून लाभ घेतलेला आहे आणि त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आलेली आहे। मराठवाड्यामध्ये 1.25 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले। बरेचशा जणांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत। काहींचं केवायसीचा प्रॉब्लेम, बँकला केवायसी नसते, काहीचा आरटीओ डाटा असतो, काही नमो शेतकरीचा लाभ घेतात, त्यांना 500 रुपये मानधन जे प्रत्येक महिन्याला जमा होतं, पण त्यांना ते मेसेज न जात असल्यामुळे ते इथपर्यंत येतात। काहीच्या राशनमुळे पण थांबलेले आहेत पैसे। 2 महिन्यापासून जर पैसे मिळाले नाही। किती महिन्यांपासून ताई? 2 महिन्यापासून। बरं, काय कारण सांगितलंय? काही सांगितलं नहीं सर। 3 महीने से बंद है। बोला है, कुछ बोला उन्होंने? नहीं, कुछ बोले नहीं, ऐसी बगैर आईच नहीं जैसा। च्या बाबतीतला डाटा आणि एका फॅमिलीमध्ये 2 पेक्षा जास्त असणाऱ्या महिलांचा डाटा आपल्याकडे प्राप्त झाला होता। तो आपण तालुका वाईज खाली CDPO आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे पाठवला होता। त्यांनी त्यांच्या स्तरावर तो डाटा व्हेरीफाय करून आमच्याकडे तो डाटा पुन्हा लिंकच्या माध्यमातून पाठवला आणि तो शासनाच्या वेबसाईटवर आपण लिंकच्याद्वारे आपण शासनाकडे पुन्हा तो सादर केलेला आहे।